हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तबीब आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, प्रथम तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज ना मित्रांनो, आपल्या वाल्मिकीनगर गावामध्ये आज सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50वा वर्ष आहे आपल्या राम मंदिराला पूर्ण झालेलं। तर त्या निमित्ताने ना आपल्या इथे कार्यक्रम होता 6 दिवस। तर आज 5वा दिवस आहे, त्या दिवशी रामनवमी आहे आणि उद्या काळाचा दिवस आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी आज रामनवमीची ना संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा, या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। आणि चला जाऊन पाहूयात आपण। तर आता ना आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिरामध्ये ना सर्व तयारी चालू आहे। आज पालखी सुद्धा निघणार आहे आणि आपल्या नथवादाची पाळी आहे, विण्याची पाळी असते आपल्याकडे प्रत्येकाची 1-1 तास म्हणून 4-5 दिवस पाळी असते अशी। आणि तिकडे पालखीची पण तयारी करतात आहेत। आणि इकडे सर्व आता पाळणा आहे ना, पाळण्याला आपला जो आज पाळणा हलवणार आहे तर त्याच्या तयारी करतात आहेत दोराची। आणि आजची रूप बघा, प्रभू श्रीरामांचे खूप सुंदर अशी मस्त की असे कपडे वगैरे असे सर्व घातलेले आहेत आणि आपल्या प्रभू श्रीरामांना सजवलेलं आहे नीट। सर्व तयारी करतायत आणि आता ना आपल्या इथे जोग देतात, ते जोग देतात ना तर तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि जोग आता आम्ही आणायला चाललो आहे, तर तुम्हाला समजेलच जोग कसा आणतात। तर चला तर आपण जाऊया आणायला। चला तर आता आपण ना जोग असतो ना तो आणायला आलो आहेत आणि सर्व इकडे भजन मंडळी रेडी आहे। तुम्ही पाहू शकता, ज्याचा जोग आहे ना त्याला असं भजन म्हणत ना देवळामध्ये नेलं जातं आणि नंतर मध्ये तागडीमध्ये ठेवून त्याला जोगलं जातं। लक्ष आहे जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। आपण आज सर्व जे आपण दिंडी घेऊन गेलो ना त्या आता सर्व आहेत ना आपण मंदिरामध्ये आलेलो आहेत। आणि हे बघा इकडे जोगव्यासाठी ना अशी तागडी सजवलेली आहे। एका साईडला जो
जर कोणाचा 90 असतो ना त्याला बसवतील आणि दुसऱ्या साईडला जे साहित्य असतं ना सामान गोडा तेल असू दे किंवा फळं असू दे किंवा किराणा मालाचं असू दे सर्व इथे ठेवलं जाईल आणि चोखलं जाईल तागडीवरती. पहिले ना इथं आपण नवस पूर्ण करतो ना म्हणजे जोग देतो त्याची पहिले त्या तागडी असते ना त्याची पूजा करतात आणि त्याच्यानंतर मग त्याचा जोग असतो ना त्याला बसवलं जातं तागडीमध्ये. इकडे आपली पूजा चालू आहे तागडीची आणि इकडे बघा हरिनामाचा गजर चालूच आहे. या आपल्या बाबूचा ना जोग आहे ते नवस आहे. चला तर ना आपण ना आता ज्याचा नवस आहे ना त्याला तागडीमध्ये बसवतो. आता जोग द्यायला सुरुवात करते ना. आता एक एक सामान आहे ना इकडे जे आणलेलं आहे ना फळं वगैरे का असतील मिठाई असेल का असेल ते सर्व एका साईडला ठेवत जातील आणि एका साईडला ना ज्याचा जोग आहे त्याला बसवलेला आहे. बघा आता सर्व जे आपली मंडळी आहे ना पुरुष मंडळी ते एक एक सामान ठेवत आहे. आणि जोग बघण्यासाठी खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला गर्दी सुद्धा बघायला भेटते कारण जोग जास्त नसतात 2 1 2 असे जोग असतात. एक एक सामान ठेवायला सुरुवात केलं आहे. आणि एक एक सामान ठेवायला सर्व सुरुवात केली आहे. तांदूळ गोडातेलचा डब्बा अगरबत्त्याच्या पुढे मिठाईचा बॉक्स आता सर्व साहित्य काय असेल ना ते सर्व तागडीमध्ये ठेवून आता झोपतील. बघू शकता आता हळूहळू तागडी आहे ना ते थोड्या वेळाने वरती जाईल. जशी जशी तागडी वरती जायला सुरुवात होते ना सामान तोल होतो तेव्हा मजा येते बघण्यासाठी.
जोरदार सगळे नारे बोलत आहेत. तर आता ना जो कशावरनं बोललेला असतो ना तर सर्व आपल्याला संपूर्ण माहिती भेटेल. जय श्रीराम. मागच्या वर्षी माझा मुलगा मोठ्या आजाराने त्रस्त होता, त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी मी स्वतः रामनवमीला आलो नव्हतो, पण मी मागच्या वर्षी तिकडूनच मी बोलावलं होतं की माझ्या मुलाला जर का व्यवस्थित केलं, माझ्या मुलाला या रोगामधून जर का बाहेर काढलं, आजारामधून जर का बाहेर काढलं तर मी जोग देईन. आणि यावर्षी तो मी जोग पूर्ण केला आहे. तर इकडे रामात तो मान्य करून घ्यावा आणि माझ्या मुलाला ऐश्वर्य द्यावं. यापुढे पण मला त्याला सुखी ठेव आणि कसली त्याला बाधा झाली नाही पाहिजे ही विनंती करून तर तुम्ही बघितलं आपला आता जो सर्व नवस कशाबद्दल म्हटलेला होता ना ते सर्व आपल्याला समजलंय. आणि बघा समतोल बसेल ताकडी दाब त्याला अलगत उठू दे, मग सगळं काय करायचं ते कर. आणि बघा सर्व असे साहित्य ठेवलं जातं फळं वगैरे धरून. बस तू त्याला तर तुम्हाला समजलं असेल जोग कशाला म्हणतात. नवस असतो एक प्रकारचा. आणि जोग पूर्ण झाला ना की श्री प्रभू श्रीरामांना पाया पडलं जातं. म्हणजे ज्याला आपण नवस बोलू ना प्रभू श्रीराम असू दे गणपती बाप्पा असू दे. तर बघा तर तुम्हाला समजलं असेल जोग कशाला म्हणतात. तर तुम्ही आता बघितलं जोग कशाला म्हणतात. नवस असतो तो नवस पूर्ण केलेला आहे. आता कागडीमध्ये ठेवलं जातं मुलाला. आणि कसं तुम्हाला समजलं असेल ते आता सर्वांना ना प्रसादी म्हणून जे आणलेलं असतं ना लाडू वगैरे काय असेल मिठाई असेल ती सर्वांना वाटली जाते. आता थोड्याच वेळात ना आपल्या इथे कीर्तनाला सुरुवात होणार आहे. आणि नंतर मग दुपारी जो ना जन्मोत्सव झाला ना की जो पाळणा आणतो ना तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊन नंतरच पाहू आपण. आता आहे ना आपल्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व वारकरी संप्रदाय आपल्याला जमलेला दिसतो इकडे. Thank you.
तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आता ना आपलं कीर्तन संपलेलं आहे. आता ना पाळणा आणणार आहे प्रभू श्री रामांचा. तर आता आपण बघूया तिकडे. आता सर्व रेडी झालेत आहेत. तर आता पाहूया. तर आता पाळणा वळायला ना सुरुवात केलेली आहे पाळणा वळण्यासाठी. आता आपला पाळणा आहे
आता ना आरतीला सुरुवात झालेली आहे आणि सर्व गावकरी आहेत ना, सर्व आळीतले सर्व दिसतात आपल्याला मंदिरामध्ये आलेले. पूर्ण गाव आहे ना तो या सोहळ्यासाठी येतो, रामनवमीसाठी. पण आहे ना त्याचं संपलेले आहे. आता थोडा जेवणाची तयारी होईल. तर मित्रांनो तुम्ही आता बघताय, आता आपली आरती पण संपलेली आहे, आपण पालना पण बघितला. आता ना इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आजचं जेवण आहे ना तर आपलं मुंबई मंडळ आहे ना, श्रीराम मंडळ त्यांच्याकडून आहे. तर चला बघूया काय काय तर. अनंत यादव. तर तुम्ही बघता आता सर्व मंडळी आहे ना ते जेवायला बसलेले आहे आणि आपल्या श्रीराम मंडळ मुंबई आहे ना यांच्याकडून हे जेवण ठेवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलात, आता आपण ना तुम्हाला मी रामनवमी उत्सव आहे ना तो संपूर्ण दाखवलेला आहे आणि कसा आपला जोग असतो ना म्हणजे नवस तो पण तुम्हाला दाखवलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडली काय, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. टाटा बाय बाय मित्रांनो.